मग ते काय म्हणतात, यांना 9,000 द्या, 10,000 म्हणजे जीव देऊ शकत नाही ते मागायचं. म्हणजे चित भी मेरी, पट भी मेरी, आंटू मेरे बाप की, असं जे की नाही. पण आपली संघटना आहे ही राजकारणी संघटना नाही, ही सामाजिक संघटना आहे. आणि या समाजाला, EPS समाजाला न्याय देण्यासाठी आपण वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे. आणि त्यासाठी आपल्याला कितीही मांडावं लागलं आणि जीव द्यावं लागला तर देऊ. काही नाही साहेब, आमचं झालंय 95% आता झालंय, जवळजवळ आलंय आयुष्य. घरात सडत सडत मेल्यापेक्षा आपण साला रस्त्यावर लढत मग काय म्हणण्याची, बरोबर आहे की नाही. अतो वा प्राप्तशी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे नाही. अरे मेलं तर स्वर्ग मिळेल आणि जिंकलो तर पृथ्वीचं कमीत कमी 10,000 रुपये महिन्याचं राज्य तर मिळेल, बरोबर आहे की नाही. काय पाहिजे आम्हाला हे पाहिजे की आमची उर्वरित जीवन स्वाभिमानानं आम्हाला जगता आलं पाहिजे. स्वाभिमान म्हणजे काय, आमच्याकडे 10,000 रुपये असले तर आमची नाक जर आमच्याकडे पळत आली, माझा हॅपी बर्थडे म्हटलं तर माझ्या खिशातून 500 रुपये निघाले पाहिजे, बरोबर आहे. माझी बहीण जर या म्हातारपणात माझ्याकडे दिवाळीला आली तर स्वस्त माझी 500 रुपयाची साडी तर बाई घेण्याची लायकी पाहिजे की. विषय पैशाचा नसतो, त्या भावनाचं आदान प्रदान करण्यासाठी, मला भाऊ म्हणून घेण्यासाठी, मला आजोबा म्हणून घेण्यासाठी काही तर लागेल, बरोबर आहे की नाही. आता तू येत नाही म्हणतो म्हातारा नुसतं ज्ञान पासतं, काही देत नाही, चॉकलेट नाही, व्हिडिओ गेम नाही, अमुक नाही, आणि बस म्हातारा म्हणतो अरे आम्ही खूप अभ्यास केला, त्या लाईटाच्या खाली गेला कोणत्या रस्त्यावरच्या, आम्ही पायदळी शाळेत जात होतो. तो म्हणतो मग आता मी ऑटो सोडून देऊ का तुमच्यासाठी, मी पायदळी जातो का. वेळ काळ बदललेला आहे, पण माझी इज्जत जर मला या म्हातारपणी ठेवायची असेल तर माझ्या हातात 4 पैसे लागतील. आपण हे श्रममंत्र्याला, वित्तमंत्र्याला, प्रधानमंत्रीजींनाही आपण हे सांगितलं की जर तुम्हाला भारतामध्ये वेस्टर्न कल्चर सारखं, पाश्चिमात्यासारखं नुसतंच म्हाताऱ्यांसाठी कोणते ते वृद्धाश्रम काढून तिकडे त्यांना ढकलायचं नसेल, कचरा म्हणून ढकलायचं नसेल, भारतीय परंपरा संस्कृती जपायची असेल आणि वृद्धाश्रमाची संख्या नसेल पाहिजे, तर या म्हाताऱ्या लोकांना त्यांच्या घरात तुम्ही आर्थिक बळ द्या, त्यांना फायनान्शियली एम्पावर करा. त्या माणसाला इतकी ताकद द्या की त्याच्या सुनेने जर त्याच्या पुढे ताट आदळलं तर त्याची ही म्हणण्याची क्षमता पाहिजे की बाई मी आणि माझी म्हातारी 300 घेऊन राहतो, 4,000 रुपये भाड्याचा 300, 4,000 रुपयाचा डब्बा, बरोबर आहे की नाही. तुझे आम्हाला उपकार नाही पाहिजे. अरे केलं तुला वाढवलं, दिलं सोडून, पण आज रोजी मी अपमान सहन घेऊ शकत नाही हे म्हणण्याची ताकद आम्हाला. आम्हाला जर आमच्या मुलांनी ते टोमणे मारले, मी पाहिले, खूप आई वडील पाहिले असे, मुलं लाखोनी कमवतात पण त्या आई वडिलांकडे 10 रुपये देण्याची त्यांची क्षमता नाही. बायकोचं ऐकून, तर बायकोचं ऐक बाबा, पण कितीपर्यंत ऐकायचं, कितीपर्यंत स्वतःचं. निव्वळ बायकोचं ऐकून आई वडिलांना तुम्ही, त्या आई वडिलांची ताकद आम्हाला वाढवायची. आम्ही त्यांना हे स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला जर भारतीय संस्कृतीचं वहन आणि जतन करायचं असेल तर पहिल्या आणि तिसऱ्या पिढीचा संबंध ठेवावा लागेल. आजोबाचं नातवाचं नातं असं आहे, तिथून संस्कृतीचं वहन होतं. आई वडील तर पळत असतात कामं करण्यासाठी, धंदे करण्यासाठी, बरोबर आहे का चूक आहे. तर तुम्हाला त्या आजोबांना फायनान्शियली एम्पॉवर केलं की नातू त्यांच्याकडे येईल की मी गेलो की मला आजोबा एक चॉकलेट. मला हे कळत नाही की एवढी मोठी व्यवस्था आणि इतके संवेदनशील लोक आहेत, खूप संवेदनशील लोक आहेत इंडिव्हिज्युअली, पण कलेक्टिव्हली आपण फेल का होतो. इंडिव्हिज्युअली तुम्ही कोणालाही भेटा, चांगला माणूस, कोणताही मंत्री पहा, तो तिथपर्यंत गेला म्हणजे चांगला असेल, बुद्धिवानही असेल, तर संवेदनशीलताचा विषय जिथे आला तिथे आपण 10-20 लोक मिळून डिसिजन घेऊ शकत नाही. आपल्याकडे मॉब मेंटॅलिटी